मारुती, जे झालं ते वाईटच झालं, पण आपल्या आयुष्यात अशी असंख्य वादळं येत असतात. पण आपण त्या वादळांना कसं तोंड देतो यावरच तर आपलं आयुष्य ठरतं ना. तू असा धीर सोडू नकोस. पारूला, गणीला तुझी गरज आहे रे. आणि हरीशला तर मी पाताळातून पण शोधून काढेन. तू जे बोलत होता ना ते मला अजिबात पटलेलं नव्हतं. त्याला कुणीही जबरदस्ती केली नव्हती. जर त्याला लग्न करायचं नव्हतं तर हळदीपर्यंत थांबला का? आधीच सांगून टाकायचं होतं ना. मलाही तेच वाटतंय आई. माहित नाही हरीशने हा निर्णय कोणत्या दबावाखाली घेतला असेल. ही अहिल्यादेवी अशी सहजासहजी हार मानणार नाही. त्याला इथे यावंच लागेल आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. पारूच्या, मारुतीच्या, आपल्या सगळ्यांच्या भावनांची खेळण्याचा अधिकार त्याला दिला कोणी? या प्रश्नाचं उत्तर त्याला द्यावंच लागेल. मॅडम, आतापर्यंत तुम्ही आमच्याकरता लय काही केलं. म्हणजे मी आयुष्यभर झिजलो ना तरी याची परतफेड नाही होऊ शकणार. माझ्या पोरीच्या नशिबात हेच लिहिलं होतं, ते स्वीकारूनच मला माझं पुढचं आयुष्य काढावं लागणार आहे. हे तुम्ही मारुती, गणी, गणी, अरे तू तू नको ना असं गप राहूस. मला नाही चांगलं वाटत. तू तू चल माझ्याबरोबर चल. तायडे, लय वेळ झाला अजून नाही आलाय बा. मला काळजी वाटायला लागली. गणी, अरे मला बिबाची लई काळजी वाटते. पण तू तू नको ना घाबरू. बाई येईल लवकर. बा आपल्याला सोडून कुठं लांब तर गेलं नसेल ना? नाही नाही गणी, असं कधी बी नाही म्हणा. गणी, अरे तुला माहित आहे ना बाचा आपल्यावर लय जीव आहे. एक वेळ तो आपल्यावर रागवल, चिडल, पण तू असं नाही जायचा. तायडे, मला लय भीती वाटायला लागली. गणी, तू हे बघ, तू नको घाबरू. तुझी तायडी आहे ना? समजा ठीक होईल. बाई येईल लवकर. माझ्या पोरीचं लगीन मोडलं. मी फुटक्या नशिबाचा आहे. माझ्या नशिबाचे भोग पारूला भोगावे लागतायत. पारूचं लगीन मोडलं. मारुती, इकडे काय करतोय? अरे आधी घरी चल, पोरं काळजी करत असतील. पारूच्या समोर कुठल्या तोंडाने जाऊ? म्हणजे मी बापासून तिचं लग्न नाही लावून देऊ शकलो. आणि मी काय केलंय पारू करता? नाही, तुम्ही जा, मला घरी नाही यायचं. तुम्ही जा, मला नाही यायचं घरी. जा.
दिशा, आज मी इतकी खुश आहे मला ना खूप आनंद झालाय. फायनली त्या पारूचं लग्न मोडलं, तेही दुसऱ्यांदा. माझी इच्छा हीच होती. तिच्यामुळे मला स्वतःला थोबाडीत मारून घ्यायला लागली होती. हे डाग आहेत ना मेहंदीचे, ते मला शिक्षा वाटायचे. पण आता नाही. आता हेच डाग मला मेडल वाटतात. जेव्हा जेव्हा पारू हे डाग बघेल ना, तेव्हा तेव्हा तिचं लग्न मोडलंय याची तिला सतत आठवण होईल. वा, दिशा, हे बघ छान दिसतात ना डाग. तू कॉन्स्टंटली का प्रूफ करत असतेस की तू डंब आहेस? कशी? अगं, पारूचं लग्न मोडलंय म्हणजे ती आता याच घरात राहणार, ती नाही जाणार इथून कुठे. आणि ना, जरा वरवरचा विचार करायचा बंद करा तू. त्याने जरा खोल विचार कर. देयर इज समथिंग फिशी and I need to know it. फिशी म्हणजे मासा, फिश. तू ना आता तुझं ब्रेन जरा वापरायचं ट्राय कर. व्हॉट आय फील इज, पारूला या घरातून जायचंच नाहीये. त्यामुळे तिने ती चिठ्ठी हरीशच्या हातात दिली. कारण बघ ना, तो हरीश बिचारा त्या हल्दी फंक्शन मध्ये किती एन्जॉय करत होता. इतका हॅपी असणारा माणूस अचानक लग्न मोडतो आणि लग्न घरातून पळून जातो. हे पटतंय का तुला? अच्छा, इतका खोल विचार करायचा होता का? करायचा होता, पण आता नको करूस. मी करते, मी बघते ते. ती पारू ना नक्की हरीशला असं काहीतरी बोलली असणार त्याच्यामुळे हरीश हे घर सोडून निघून गेला. ओ, दिशा, तू म्हणतेस ते खरं असेल का? म्हणजे पारूने स्वतःचं लग्न स्वतःच मोडलं. कसं? पारू जितकी दिसते ना तितकी सरळ साधी नाहीये. इट्स अ डेव्हिल. मला वाटतं ना, तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे. त्यामुळे बघ ना, मी स्वतःच्या लग्नाची सुद्धा पर्वा नाही केली. पण मी तिला सासूमॉम समोर आता एक्सपोज करणार. आणि मग सासूमॉम तिच्या हाताला धरून तिला कायमचं घराबाहेर हकलून देते. पारू, पारू, दादा, तुम्ही यायला काय झालं? पारू, मारती. मला काय झालं? कुठे बा? मी काय केलंय पारू करता? नाही, तुम्ही जा, मला घरी नाही यायचं. तुम्ही जा, मला नाही यायचं घरी. जा. कधी चल माझ्या बरोबर. चल पटदेशी, चल. माझ्यासारखा स्वार्थी बाप ह्या अख्ख्या जगात कुठं सापडायचा नाही. मी इतका स्वार्थी आहे. मी पोटा पाण्याकरता इकडं मुंबईत आलो, पोरीला तिकडं गावाकडं ठेवली. मला हे लग्न नाही करायचंय. या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची. माझ्या पारू करता मी काही नाही करू शकलो. बाव, तू इथं असं का बसलास? चल घरी चल. कुठं? कुणाच्या घरी? मग कशाला जायचं? आणि तुला त्या घरात काय मिळालं? मी सबसेल हारलेला बाप आहे. मला माफ कर पारू, मला माफ कर. अरे चल ना आपल्या घरी. नाही. चल म्हटलं ना. नाही. काय झालं?
लग्न मोडलं वाटतं मुलीचं. कशाला टेन्शन घेतो यार, आपण आहे ना. जावं पाहिजे ना. हे बघ, एक सोडून दोन दोन आहेत. काय आटम पोरगी, कोण याडा सोडून गेला रे हिला? लाज वाटते का असं बोलायला? मी कोणाशी बोलताय तुम्ही माहितीये का? किर्लोस्करांच्या घरातली माणसं आहेत. त्यांच्याशी बोलायची लायकी तरी आहे का तुमची? चलने घेत ना. हा. काय झालं? चल चला उठा. चला आपल्याला जायचं, घरी जायचं. चला या, चल चल. मारुती मामा तुम्ही झोपासा. बाय बाय. मामा मामा काय झालं? काय झालं? पारूचं लग्न मोडलं. पारूचं लग्न मोडलं. काही नाही झालं, काही नाही झालं. काही नाही झालंय बाला. माझं बा असं नाही करत कधी. डॅडीचं लगीन मोडलंय म्हणून तो असं बघतोय. नाहीतर माझं मलाही चांगलंय. मामा, आता तुम्ही कसलाही विचार करू नका. ओके, शांतपणे झोपा. ठीक आहे, काही झालेलं नाही. हा, चल. रेडी, तू पण बाजूला दे. आदित्य सर, तुम्ही आलात म्हणून थँक्यू. पारू, मी मारुती मामांसाठी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं. राहून राहून असं का वाटतंय की तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस? म्हणजे बघ ना, हरीश मेहंदीच्या कार्यक्रमापर्यंत ओके होता. इनफॅक्ट त्याला हळद लागत होती तेव्हा पण तो खुश होता. तो या लग्नाला घेऊन खूप एक्साइटेड होता. पारू, तुमच्यामध्ये असं काय बोलणं झालं ज्याने तो हळद सोडून निघून गेला? काय झालं पारू? आदित्य सर, हे बघ पारू, थोड्या वेळाने सगळ्यांना कळेल मी निघून गेल्याचं. पण मला वचन दे, मी का निघून गेलो हे तू कोणालाच सांगणार नाही. मला वचन दे पारू, तुला आदित्य सरांची शपथ. पारू, सांग ना. नाही काय बी नाही. ओके. तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना हरीश सोबत. ते मी आणि प्रीतम मध्ये आलो, ते बोलणं काय होतं? नाही म्हणजे तुम्ही समजताय तसं काय बी नाही. ठीक आहे. ऍड शूटच्या दिवशी हरीशला कोणीतरी गायब केलं होतं, तसं काही झालं नसणार ना? नाही. एनिवे, तू टेन्शन घेऊ नकोस पारू. मी शोधून काढीन हरीशला. तो नक्कीच कसल्या तरी दबावाखाली येऊन बोलत होता, ते कळत होतं. मी त्याला जाब विचारेन.
तू तू फक्त मारुती मामाची काळजी घे, ओके? आणि काही लागलं तर मला सांग. पारू, हरीश असं काही वागेल असं वाटलं नव्हतं ग. माझी निवड चुकली हे मला पटत नाहीये. तू मुलीसारखी आहेस मला. तुझ्या मनात आता काय वादळ उठलं असेल याची कल्पना आहे. तू ते सगळं मनातल्या मनात दाबून ठेवतेस, कुणाशी काहीच बोलत नाहीस. पण मी आहे. कधीही काहीही बोलावं वाटलं, बोल माझ्याशी, मोकळी हो. मला बाला त्रास द्यायचा नव्हता. देवी आई, मी बाळकडनं ना लई काय ऐकलं होतं तुमच्याबद्दल. तेव्हाच असं वाटलं की तुमची सेवा करावी. मला नाही माहिती माझ्या नशिबात पुढं काय लिहून ठेवलं आहे. पण माझ्यामुळे समजांना त्रास होतोय ह्याची ना माझीच मला लाज वाटते. समजा माझ्यामुळे होतंय. पारू, अगं यात तुझी काय चूक आहे? तू स्वतःला दोष देऊ नकोस. आणि अशा गोष्टींना खंबीरपणे सामोरं जायचं असतं. तेवढी खंबीर तू आहेस. आणि तुझी देवी आई कायम तुझ्या सोबत असणार हे लक्षात असू दे. नाही, हे एवढंच बघायचं राहिलं होतं या जन्मात. म्हणजे एक मालकीण एका मोलकरणीचे लाड करते तिथे बसून, आणि मी या किर्लोस्करांची सून आणि तू होणारी सून हा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघतोय. मला तर आता असं वाटतं ना, इथून उडी मारून जीव द्यावा. तू नाही असं निगेटिव्ह नको बोलत जाऊस. युनिव्हर्स ऐकत असतं आपलं बोलणं. पारू इतकं स्मार्टली तिने त्या हरीशला पळवून लावलं आणि आता स्वतः सिंपती मिळवते सासू मॉमकडून. काय स्मार्ट मुलगी आहे ना. आणि तू किती डम्ब आहेस. तुझ्यामुळे काल ती चिठ्ठी खराब झाली. आता त्या पारूचा संपूर्ण प्लॅन आपल्याला तेव्हाच कळाला असता. पण दिशा, हे जर असंच सुरू राहिलं ना, तर वहिनी सगळी प्रॉपर्टी एक दिवस त्या मोलकरणीच्या नावावर करतील आणि आपल्याला या घरातली कामं करावी लागतील. तुला भांडी वगैरे घासता येतात ना, मला येत नाही. तू ना असलं पावळटसारखं बोलणं जरा बंद कर. असलं काही होणार नाही. होऊच देणार नाही. बघ बाई, आता तूच माझा आधार आहेस. ए वेट, एक मिनिट. त्यामुळे आपण जर ती चिठ्ठी आणि पारूचं सत्य दोन्ही सासू मॉम समोर आणलं तर? आता कळतंय कोण बावळट आहे. त्या चिठ्ठीत त्या हळदीमुळे काहीच दिसत नव्हतं आपल्याला, लक्षात आहे ना? त्या चिठ्ठीमध्ये पारूनं काय लिहिलं होतं हे पारू स्वतःच सासू मॉम समोर कबूल करत. असं तू फक्त एक काम कर. तू आता हरीशच्या फ्रेंड्सना बोलवून घे. आता हरीशचे फ्रेंड्स सासू मॉम समोर पारू आणि हरीशचं सिक्रेट आणते. ओके. तू माझी मुलगी आहेस पारू. मला देवी आई म्हणतेस ना? मग कधी तुझ्या देवी आईला अशा प्रसंगांमध्ये खचून जाताना बघितलंस? इतके दिवस माझ्या सोबत राहिलीस, काहीच शिकली नाहीस का? साधं सरळ सोपं आयुष्य कुणीही जगू शकतो, पण सतत संघर्षांनी भरलेलं, आव्हानांना सामोरं जाणारं आयुष्य जगण्यात खरा आनंद आहे. खवळलेल्या समुद्रासारखं असावं आयुष्य. आणि आपण आपल्या होडीचं शीड. मारुतीला आणि गणीला तुलाच सांभाळायचंय. पदर खोच पारू, तुझ्या जहाजाचं शीड सांभाळ.
तू अशी रडत बसलेली मला अजिबात आवडणार नाही. देवी आई, मी आता नाही रडणार.